गावाला अनेक घराबाहेर अशी कणस टांगलेली किंवा ठेवलेली दिसतात. तुमच्याकडे अशी पद्धत आहे का? एकदा आम्ही एका शेतकऱ्यांकडे गेलो होतो, तेव्हा त्यांच्या शेतातली ज्वारीची कापणी झाली होती, परंतु 8-10 ताटं तशीच उभी होती. आम्ही विचारलं, काका ही कशासाठी ठेवलेत? तेव्हा काका म्हणाले की देणारा आपल्याला इतकं भरभरून देतो, मग पाखरांसाठी 4 दाणे ठेवले तर काय हरकत आहे. शेतामध्ये उगवणाऱ्या प्रत्येक दाण्यावरती पहिल्यांदा पक्ष्याचा हक्क असतो. जिथे भात उगवतो तिथे भाताचं, ज्वारी उगवते तिथे ज्वारीचं आणि बाजरी उगवते तिथं बाजरीचं तोरण लावण्याची पद्धत अनेक ठिकाणी अजूनही आहे. दसऱ्याला जेव्हा आपण तोरण लावतो तेव्हा दसऱ्याला निघालेल्या पिकाचं तोरण लावलं जातं. खरं तर पक्ष्यांसाठी असं तोरण बांधायचं असतं आणि पक्ष्यांची भूक भागवायची असते. हा विचार करण्याचा वेळ सुद्धा आपल्याकडे नाहीये. मग आपला विकास झालाय का अधोगती झाली? हल्ली आपण जे आता तोरण लावतो ते सुद्धा प्लास्टिकचं असतं. प्रेम, दया, आदर ही जी मूल्ये आपल्याला पुस्तकातून आत्ता शिकायला मिळतात ती आपल्या जीवनशैलीमधूनच आपल्याला शिकायला मिळायची. पूर्वी जेव्हा आई घराच्या बाहेर सुपामधून धान्य पाखडायला बसायची तेव्हा असंख्य चिमण्या तिच्या आजूबाजूला असायच्या, तेव्हा ती गाणं सुद्धा म्हणायची. परंतु आता ते धान्य पाखडणं सुद्धा बंद झालंय आणि त्या चिमण्या सुद्धा बंद झालेत, कारण आपण आपल्या संस्कृतीपासून खूप लांब येत चाललोय. आपल्याकडे पूर्वी रांगोळी काढताना सुद्धा तांदळाचं पीठ वापरलं जायचं आणि आता आपण ह्या सगळ्यापासून लांब जातोय. पण अजूनही वेळ गेलेली नाही. आपण आपली संस्कृती पुन्हा जपू शकतो, कारण त्यातून निसर्ग जपण्याचा आपल्याला संदेश मिळत जातो. आपल्याकडे अशा असंख्य पद्धती असतील तर आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. धन्यवाद. आरोग्य धनसंपदा.